नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावण महिन्यातील सर्वात मोठा पहिला शनिवार आहे. तर उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2 वस्तू टाकायच्या आहेत आणि अंघोळ करायचे आहेत. हे केल्यामुळे आपल्या 24 तासात इच्छा पूर्ण होतील. आपल्या सर्व शत्रूंचा नाश होईल. जे काही शनी राहू केतू आहेत ते ताबडतोब शांत होतील. पितृदोष असतील तर त्याचे निवारण होईल. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे आपण श्रावणामध्ये जे काही उपाय करतो तर त्या उपायांचे आपल्याला नक्की फळ भेटते. तर उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे आणि आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हे जे काही वस्तू टाकून अंघोळ करणार आहे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपली मुले आपल्याला त्रास देत असतील, आपलं ऐकत नसतील, त्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल, ते सतत आजारी पडत असतील, त्यांना देखील या पाण्याने अंघोळ घालायचे आहे. त्याचबरोबर जी काही शनीची साडेसती आहे, राहू केतू आपल्या कुंडलीमध्ये असतील तर ते ताबडतोब शांत होतील. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. हा उपाय आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर करायचे आहे. सकाळी लवकर उठून आपल्याला पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला या पाण्याने अंघोळ करायचे आहे. घरातील लहान मुलांना त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या पाण्याने अंघोळ करायला द्यायचे आहे. तर आपल्याला उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते पाहूया. यासाठी आपल्याला गंगाजल लागणार आहे. तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या दुकानातून गंगाजल आणू शकता किंवा नदीतील जे गंगाजल असते ते देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपल्याला या उपायासाठी थंड पाणी घ्यायचं आहे. थंड पाणी नसेल तर कोमट पाणी मिक्स करून घेतले तरीही चालेल. त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ हे खूप महत्त्वाचे आहेत. काळ्या तिळाचे आपण जे उपाय करतो तर हे उपाय केल्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तर तो निघून जातो. त्याचबरोबर जे काही आपले जे शत्रू आहेत, ज्यांना सतत असे वाटत असते की आपले चांगलं होऊ नये, ते आपल्या कामात सतत विघ्न अडचणी आणत असतील तर अशा प्रकारचे हे जे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. तर आपल्याला या पाण्यामध्ये गंगाजल व काळे तीळ टाकायचे आहेत आणि ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे. हे म्हणत या पाण्याने अंघोळ करत असताना आपल्याला ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तर अंघोळ कशी करायची आहे? अगोदर डाव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे, नंतर उजव्या खांद्यावर आणि त्यानंतर डोक्यावर पाणी घेऊन आपल्याला अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला अंघोळ करत असताना सतत ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. उद्या शनिवार आहे त्यामुळे शनिवारी आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. शनीची पूजा करायची आहे. आपल्याला जेवढी उपासना साधना करता येईल तेवढी आपल्याला शनीची उपासना साधना करायची आहे. या पाण्याने अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला या पाण्याने अंघोळ करायला लावायचे आहे. आजारी व्यक्ती असेल तर त्यांना देखील अंघोळ करायला लावायचे आहे. त्याचबरोबर लहान मुलांना देखील अंघोळ करायला लावायचे आहे. या पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचे सर्व विघ्न दूर होतील. त्याचबरोबर 24 तासात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या शत्रूंचा नाश होईल. तुमच्या कुंडलीमध्ये जे काही शनी राहू केतू आहेत तर ते ताबडतोब शांत होतील. तुमच्या मुलांमध्ये देखील तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या शत्रूंचा नाश होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला मारुतीच्या किंवा शनीच्या मंदिरात जायचं आहे. मारुतीच्या मंदिरात जाताना एक पाण्याचा तांब्या भरून न्यायचा आहे. त्यानंतर शेंदूर न्यायचा आहे. रुईच्या 11 किंवा 21 पानांची माळ आपल्याला मारुतीला अर्पण करायची आहे. त्यानंतर गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तेथे बसून हनुमान चालीसेचे पठण करायचं आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या आसपास शनीचं मंदिर असेल तर तुम्हाला शनीच्या मंदिरात जायचं आहे. तेथे आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहेत, उडीद अर्पण करायचे आहे, तेल अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उद्या उपाय करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या सर्व पीडा शत्रू दूर होतील. शत्रूंचा नायनाट होईल. आपल्या इच्छा पूर्ण होतील. शनी राहू केतू ताबडतोब शांत होतील. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि उद्याचा शनिवार हा श्रावणातील पहिला मोठा शनिवार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूयात असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.